सलमान खानचे 2 पिक्चर आले होते. एक पिक्चर होता त्याचं नाव एक था टायगर आणि दुसरा कोणता होता? टाइगर अभी जिंदा है. तेव्हा चिंता करायचं कारण नाही. महाराष्ट्राचा विकास आणि तो विकास करण्यासाठी साहेबांनी 8 वर्ष मेहनत घेतली आणि या महाराष्ट्राची ब्लूप्रिंट बनवली, विकासाचा रोड मॅप केला. आणि हा महाराष्ट्र माझा कसा असेल, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला उभा करायचा आहे. जगाला हेवा वाटेल असा मला महाराष्ट्र उभा करायचा आहे. तुमच्यातलेच नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री त्यांना बनवायचे आहेत. आणि म्हणून मी आता माझं भाषण आवडतं घेतो. एक शेवटचं सांगून, बोलायचं खूप होतं पण असो. आणि तुमच्यातल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी मला ऋतिक रोशनचा एक चित्रपट आठवतो, सुपर 30. डॉक्टर नाही, ते आनंद कुमार यांच्यावरती बनवलेला आहे तो. आणि त्या पिक्चरमध्ये ऋतिक रोशनचा एक डायलॉग आहे. तो डायलॉग असा आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. राजा बनवणारा माणूस इथं बसलेला आहे. महाराष्ट्राला सन्मान देणारा माणूस इथे बसलेला आहे. हिंदुत्वाचा वारसा घेऊन जाणारा माणूस इथे बसलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की मराठी बांधवांनो आणि हिंदू बांधवांनो, राज ठाकरे अजूनही आहे आणि आपल्यासाठी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करून घेतले. आणि म्हणूनच चिंता करायचं कारण नाही. हा महाराष्ट्र त्यांच्या हातामध्ये सुरक्षित तुम्हाला द्यायचा आहे, तो द्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नांदगावकर साहेब. आणि यानंतर माहीम विधानसभेकडून आदरणीय राज साहेबांचा सत्कार होत आहे. महाराष्ट्र धर्माची प्रतिकात्मक गुढी देऊन, शाल पुष्प देऊन आज या ठिकाणी आदरणीय राज साहेबांचा सत्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा इंद्रजिमी चंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. आणि यानंतर आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, मागील 2 वर्षापासून आपण या क्षणाची वाट पाहत होतो. मी आणि यानंतर आता बोलतील टायगर राज ठाकरे.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खरं तर 6:30 वाजल्यापासून मी तयार होतो. मी इथून काही ढांग टाकली की आलो, पण मला सगळेजण फोन करून सांगत होते की नाही साहेब, एवढ्यात निघू नका, एवढ्यात निघू नका, अजून खूप ट्रॅफिक जाम झालंय, लोक अजून खूप येत आहेत, बसेस अडकल्या आहेत, गाड्या अडकल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला यायला जरा थोडासा उशीर झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आज मला दर्शन घेताना खूप अभिमान वाटतोय, आनंद होतोय. तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला इथे गुढीपाडवा मेळावा झाला होता, त्याच्यानंतर जवळपास 2 वर्ष हा मेळावा काही घेता आला नाही. तो करोना, त्याच्यातनं आलेलं लॉकडाऊन, तो लॉकडाऊनचा काळ आठवला तरी काही वेळेला बरं वाटतं, पण काही वेळेला खूप वेळा त्रास होतो. हे आज गजबजलेलं शिवाजी पार्क मैदान, हे शिवतीर्थ सामसूम होती. शिवतीर्थच काय घेऊन बसलंय, अख्खं जगभर सगळीकडे सामसूम होती. एक माणूसही फिरताना दिसायचा नाही. एक तर करोनाची भीती होती, नाही तर आमच्या पोलिसांचा दांडिया होता. ते तरी बिचारे काय करणार. त्या संपूर्ण काळामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारचं काम केलंय, खास करून मुंबई महाराष्ट्राच्या पोलिसांना मी खास करून धन्यवाद देईन. अहो रात्र जागले ते, खाण्यापिण्याची पर्वा नाही केली. आपल्याला करोना होईल का, आपण राहू का जाऊ, या कुठच्याही गोष्टींचा विचार न करता 24 तास ते रस्त्यावरती होते. आज खरं तर 2 वर्षानंतर बोलत असताना भरपूर एवढं साचून ठेवली, मोरी इतकी तुंबली आहे, चला बोळा घालावा कुठून तेच कळत नाही. जितकं शक्य होईल तितकं आज साफ करू. हा संपूर्ण भीतीदायक एक करोनाचा काळ, लॉकडाऊनचा काळ सगळा गेला. संपूर्ण समाजामध्ये आलेलं एक नैराश्य झटकून पुन्हा सगळेजण परत कामाला लागले. तो लॉकडाऊन, ते संपूर्ण घरात बसणं, हे अनेकांच्या सगळ्यांच्याच विस्मरणात गेलं. ही अत्यंत चांगली गोष्ट झाली. पण जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला की बाबा आता ते नको, ते दिवस नको, ते ती शांतता, तशा अनेक गोष्टी देखील तुमच्या विस्मरणात गेल्या.
आणि मला असं वाटतं की आज जरा थोडंसं मी म्हटलं जरा थोडासा फ्लॅशबॅक देऊ. फ्लॅशबॅक चित्रपटात असतो ना, 2 वर्ष आपली सगळ्यांची शांततेमध्ये गेली. 2 वर्ष आपण सगळे शांत होतो, घरात बसून होतो. पण त्या 2 वर्षापूर्वीच्या झालेल्या घटना त्या देखील आपण विसरून गेलो. त्या पण आपण विसरलो. 2019 साली झालेली विधानसभेची निवडणूक. होतं काय, वर्तमानपत्र आणि ही सर्व चॅनल्स रोज नवीन नवीन बातम्या, नवीन नवीन बातम्या, नवीन नवीन बातम्या. त्याच्यामुळे अगोदरचं सगळं विसरायला होतं आणि ते तुम्ही विसरता. हेच यांच्या फायद्याचं ठरतं की आम्हाला ते आता आठवतच नाही. त्यावेळेला झालं, त्यावेळेला ऐकलं, पण ते आम्ही आमच्या विस्मरणात गेलं. कसं काय जाऊन चालेल? 2019ची विधानसभेची निवडणूक आठवा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विरुद्ध कोण? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला, खास करून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. की 2.5 वर्ष ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. ज्या सभा घेतल्या महाराष्ट्रभर, त्या महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये कधी तुम्ही बोलला नाहीत. ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन ज्या वेळेला इथे भाषण करत होते, त्यावेळेला व्यासपीठावरती तुम्ही बसला होतात. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की जो मुख्यमंत्री बनेल तो भारतीय जनता पक्षाचा बनेल, देवेंद्र फडणवीस बनतील, असं त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले होते. तेव्हा तुम्ही व्यासपीठावरती होतात, काहीही बोलला नाहीत. अमित शहांचं ज्यावेळेला भाषणं झाली त्यावेळेला अमित शहा देखील बोलले होते की मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय, त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे. एकांतात. बाहेर का नाही बोललं? बरं, मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं आहे, जनतेचं आहे, जे लोकांसमोर येणार आहे. मग ती गोष्ट तुम्ही 4 भिंतीत का केलीत? बरं, त्या 4 भिंतीमधली गोष्ट अमित शहा सांगतायत, आमचं असं काही बोलणं झालेलं नाहीये. मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय, जोडा वेगळाच. चला, पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणाबरोबर, काही कळेच ना आम्हाला. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. समजेच ना, महाराष्ट्राला समजेच ना. असायला मतदान केलं कोणाला आम्ही? मग एक आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. फिसकटलं तिच्या आईला. दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला डोळा मारतोय. यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मग मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं
3 नंबरचा, 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरचा पक्ष 1 नंबरला आणि 2 नंबरला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन तुम्ही काय सांगता, महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता, व्यासपीठावरनं तुम्ही एकमेकाला शिव्या घालता आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता. आणि कारण काय सांगतात, नाही 2.5 वर्ष बोलले होते. हे तुमचं आतलं झंगाड आहे, ह्याचा आमच्याशी काय संबंध. ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून तुम्हाला केलं होतं, शरद पवार आणि काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नव्हतं केलं. मग या मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार. आमचं होतं कसं, आम्ही विसरून जातो, आम्ही सगळं विसरून जातो की आम्ही त्या उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे होतो. तास 2-2 तास आम्ही त्या रांगेमध्ये उभे बसून आम्ही तिकडे मतदान केलं, भाषणाला गेलो, भाषणं ऐकली, विचार ऐकले, मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर निर्णय ज्या वेळेला आला त्यावेळेला महाराष्ट्रात चित्र वेगळंच दिसलं. याच्यासाठी मतदान करता गुलाम आहात यांचे. कोणीही उद्या तुम्हाला कुठेही फरफटत न्यावं आणि तुम्ही फरफटत जावं, कोणतीही खेळी यांनी करावी आणि तुम्ही वा वा म्हणून टाळ्या वाजवाव्यात किंवा आम्ही विसरून जावं. हे विसरून जाताना हेच हवंय ना. सगळ्या गोष्टी आम्ही विसरतो, कारण रोज धडाधड नवीन बातम्या पडतात आमच्यावरती, नवीन बातम्या. आणि मग काय, हे सगळे आले सकाळी कॅमेरेवाले की पक 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 सुरू. या बाजूने कोणीतरी बोलायचं, या बाजूने कोणीतरी बोलायचं आणि मूळ विषय बाजूला न्यायचा. तुम्हाला आठवत असेल माझी पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं, ज्यावेळेला मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्यावेळेला बॉम्ब ठेवला गेला, कोणतरी वझे, जो वझे कुठे होता, शिवसेनेत. तो माणूस एका गाडीमध्ये जिलेटिन्स ठेवतो आणि या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर जाऊन गाडी ठेवतो. हिम्मत कशी होते. हे काही सहज झालं का हो, की एका पोलीस अधिकाऱ्याला वाटलं तरी एक गाडी घेतली, गाडीमध्ये जिलेटिन टाकले आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं. मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही, याचं उत्तर मिळणार नाही. हे सगळीकडे भरकटवत नेणार विषय. माझ्या एक परिचयाचे एक जण होते, आहेत म्हणजे ते, त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शौक होता. तर एक 4-5 झाले की ते गाणं म्हणायचे, रमैया वस्तावया. आणि मग रमैया वस्तावया गाणं सुरू केलं की मग ते एक तान द्यायचे. ती तान साधारणपणे 1 मिनिटभर चालायची. त्यांना वाटायचं की ते फार सुरात गातात, पण ती तान भयंकर 1 मिनिटभर ती तान द्यायची, आ करायची. आणि सगळ्यात शेवटी परत याचे विचार, गाणं कोणचा था, ते गाणं विसरायचे मूळ. तशी ती तान आहे. तुम्हाला भरकटवणं, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये नेणं. आज कोणीच त्या विषयामध्ये बोलत नाही. अहो, देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही, देशाला मिळत नाही. एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो
त्याच्यानंतर मुंबईच्या कमिशनरला काढून टाकलं जातं. मुंबईचा कमिशनर म्हणतो की गृहमंत्र्यांनी 100 कोटी मागितले, गृहमंत्री जेलमध्ये जातो. आठवतंय का हो तुम्हाला हे सगळं? हे सगळं जण विसरले. परत निवडणुका येणार, परत नवीन प्रचार होणार, नवीन गोष्टी होणार. आम्ही अगोदरचं सगळं आम्हाला म्हणजे जो आम्हाला आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. आम्ही परत नव्याने काहीतरी पुढच्या गोष्टी बघत बसतो. ह्याच तुमच्या स्मरणशक्तीचा आजपर्यंत ते फायदा घेत आले. याच गोष्टींचा नवीन काहीतरी टूम काढायची. दाऊदशी संबंध असलेल्या त्या नवाब मलिकांचा ते पण आता आतमध्ये गेले. याच इथे शिवतीर्थावरती मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला? छगन भुजबळ, जे जवळपास 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते. अहो, ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना मंत्रिपद द्यावं. पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात. तुमच्या नाकावर टिचून साला काय उखडणार तुम्ही? कोण तुम्ही? मतदार. एक दिवस आहे तुमचा, एक दिवस. लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करायचं आम्हाला. आम्ही वाटेल ते करू. जो माणूस जेलमध्ये 2.5 वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन. माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला, 100 कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला, काही फरक पडत नाही. कोण काय करणार आहात तुम्ही? मुंबईमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्या दाऊद इब्राहिमच्या बरोबर संबंध असलेले नवाब मलिक, ते जेलमध्ये गेले. हिंमत बघा यांची, हिंमत. आणि तुमच्या नाकावर टिचून गाडीतनं जाताना तुम्हाला असं करतायत. यांच्या फुटेजमध्येच आहे. गाडीमधनं चालले नवाब मलिक आणि तुम्हाला अंगठा दाखवतायत. हे सगळे तुम्हाला मेंढरासारखे वापरतायत. आमच्या हातामध्ये राज्य द्या, आम्ही वाटेल ते करू. करता आज मी 2 वर्षानंतर मी बोलतो. मी बरेच विषय मी इथे आणून ठेवले होते. मी अनेकदा माझं लक्ष पण जात नाही. मी पण म्हटलं या 2 वर्षामध्ये कुठच्या गोष्टी आपल्या काय म्हणतो त्याला नजरेतनं सुटू नयेत किंवा जाऊ नयेत म्हणून मी काही विषय इथे मी आणून ठेवले होते. का आम्ही भाषण करतो मला कळत नाही. मला का आम्ही तुमच्या समोर येतो, तुम्ही एवढ्या संख्येने का येता, का ऐकता? आता टेलिव्हिजन चॅनलवरती देखील महाराष्ट्रभर सगळेजण ऐकत असतील, बघत असतील. हा राज ठाकरे काय बोललाय हे पुढे परत 1 तासाभरांनी परत विसरून जातील, उद्याच्या परत कामाला लागतील. लोकशाही कशी असते ना, लोकशाही ही इंग्लंडमधनं बघा. ज्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला विन्स्टन चर्चिल यांनी दुसरं महायुद्ध जिंकून दिलं, त्यांची एक फेमस पोज होती, वी फॉर विक्टरी, वी फॉर विन्स्टन. ज्या वेळेला युद्ध जिंकलं त्याच्यानंतर 8 महिन्यात निवडणुका झाल्या इंग्लंडमध्ये. 8 महिन्यात. आणि 8 महिन्यानंतर निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला विन्स्टन चर्चिल हरले. ब्रिटिश जनतेला विचारलं, पत्रकारांनी तिकडच्या विचारलं की अरे दुसऱ्या महायुद्ध ज्या माणसाने तुम्हाला जिंकून दिलं त्या माणसाला तुम्ही पाडलात, त्या माणसाला तुम्ही हरवलं. हो म्हणे. विन्स्टन चर्चिल युद्ध काळात चांगले होते, शांततेच्या काळात नाही. ही समज लागते समाजामध्ये, ही समज. ज्याला प्रगल्भ समाज ज्याला म्हणतो ना आपण, तो प्रगल्भ समाज असा घडतो, असा असतो.
कितीही ढोंगणावरती लाथा मारल्या आमच्या, तरी आम्ही यांच्या मागे फरफटत जाणार आणि मतदान करणार असा समाज नसतो. म्हणून या महाराष्ट्राची ही हालत आहे, म्हणून या देशांची ही हालत आहे. आजही आमचे शेतकरी आज आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत. अहो, कोणती महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो सगळं. मी आता अनिल शिदोरेशी मी बोललो होतो. मी म्हटलं त्यांना, मी सांगितलं, म्हटलं जो माणूस इतिहास विसरला ना, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे, तो निसटून गेलेला आहे, त्याच्या जमीन निसटून गेलेली आहे. इतकी वैभवशाली परंपरा असलेला हा महाराष्ट्र आम्ही कुठे आणून ठेवला? आमचा गृहमंत्री जेलमध्ये जातो 100 कोटी रुपये मागितले म्हणून. आमच्या महाराष्ट्राचा एक मंत्री एका अतिरेकी माणसाचा दाऊद इब्राहिमशी संबंध असला म्हणून तो जेलमध्ये जातो. सरकार चालू आहे अजून. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत. कुठच्या राज्यात चालू आहे? महाराष्ट्र राज्यात चालू आहे. मी नेहमी सांगत आलो ना, हे शिवछत्रपती, अहो हे काही डेकोरेशन नाही आहे. याचा विचार पुढे घेऊन जर जायचा असेल, ही असली माणसं नाही चालणार सत्तेत. त्या रामाजी अनंत सुभेदाराला जे पत्र लिहिलं होतं शिवाजी महाराजांनी, त्या पत्राच्या एका ओळीमध्ये सगळं अख्खं कसं सत्ता असावी, सत्ताधारी कसा असावा, हे एका ओळीमध्ये दिलं होतं त्यांनी. त्या रामाजी अनंत सुभेदाराला लिहिलेल्या पत्रामध्ये एक ओळ होती, कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. रयत म्हणजे कोण? रयत त्याला काय कारखानदार नव्हते. रयत म्हणजे शेतकरी. आजूबाजूचा समाज, इतर विविध कामं करणारा, त्याच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे काय? सगळीकडनं बोंबाबोंब. एसटी कर्मचारी, त्यांचा संप सुरू आहे, तो ओरडतोय. आमचे पोलीस ओरडतायत. शेतकरी आत्महत्या अजून थांबत नाहीयेत. हजारोने शेतकरी आत्महत्या होत आहेत. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेलाच आहे. जे एसएससी झालेले आहेत, त्या एसएससी झालेल्या मुलांना म्हणे नोकऱ्या मिळणार नाहीत आता. काय ते नवीन जे आले ना, टोम सीबीएसई काय जे सगळं, त्यांना म्हणे नोकऱ्या मिळणार का? सर्वात जास्त एसएससीला बसणारी मुलं, विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्यांमध्ये पहिलं प्राधान्य जर मिळणार असेल, तर महाराष्ट्रामधल्या पहिल्यांदा माझ्या मराठी माणसाला पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे. बाकीच्यांना नंतर. हे फालतू लपडी इथे आणू नका. प्रत्येक राज्याने आपापली गोष्ट जपली पाहिजे. आज मला आनंद होतोय, ज्यावेळेला उत्तर प्रदेशचा ज्यावेळेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला ज्यावेळेला कळलं की उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय, अरे हेच तर पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर 2014 साली मी सांगत होतो की नरेंद्र मोदी ज्यावेळेला जर सत्तेवरती येतील, सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फक्त 3 राज्यांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड. बाकीच्या देशाकडे बघायची गरज नाहीये. या 3 राज्यांचा पहिला विकास करा. या 3 राज्यांमधनं माणसं बाहेर पडतायत. त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळू देत. त्यांना घर सोडायची वेळ येऊ देऊ नका. आज ज्या वेळेला माझ्या कानावरती बातम्या येत आहेत की तिकडे काही प्रकारचा चांगला विकास होतोय, आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक राज्यामध्ये ही गोष्ट झाली पाहिजे. सगळ्यांचं ओझं घ्यायला काही महाराष्ट्र इथे बसलेलं नाहीये.
पण तुम्ही या गोष्टींचा विचार करत नाही. तुम्ही ह्या गोष्टींच्या फक्त नुसत्या वर्तमानपत्रांमधल्या ओळी वाचता, वर्तमानपत्रांच्या ओळींच्या मधलं वाचत नाही. की हे तुमच्याशी काय खेळ खेळतायत, हे कशा प्रकारचा खेळ चालू आहे यांचा. सगळ्या गोष्टींकडनं जर दुर्लक्ष करायचं असेल, आमच्याकडे हत्यार आहे, उत्तम हत्यार आहे, जातीचं हत्यार. मी आज भाषण करताना मला अनेक लोकांनी विचारलं की काय बोलणार राज ठाकरे, काय बोलणार, हिंदुत्वावरती काय बोलणार. बोलणार आहे. माझ्या दृष्टिकोनात हिंदुत्व काय आहे ते मी मांडणार आहे. अयोध्येला जाणार आहात का नाही जाणार आहात? जाणार. आता तारीख नाही सांगत. पण हे मगाशी मी तुम्हाला जे सांगत होतो ना, हे जातीपातीमध्ये, जर जातीपातीमध्ये जर गुंतून पडणार असू, कुठलं हिंदू आणि कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय आपण. एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, हिंदू हा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो. तो 26 जानेवारी 15 ऑगस्टला भारतीय होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत. आणि मग ज्या वेळेला तो ना हिंदू ना भारतीय ज्या वेळेला असतो, त्यावेळेला तो होतो मराठी, तो होतो गुजराती, तो होतो तमिळ, तो होतो बंगाली, तो होतो पंजाबी. आणि मग तो ज्या वेळेला मराठी होतो, त्यावेळेला तो होतो मराठा, त्यावेळेला तो होतो ब्राह्मण, त्यावेळेला तो होतो माळी, त्यावेळेला तो होतो अजून आगरी. आणि काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. काही लोक कशाला, राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. याच्या आधी जात नव्हती का? होती. पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता. पण 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आहे. की तो त्या जातीचा, हा या जातीचा, आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं, मग अजून काहीतरी कोणतरी. इथे बाबासाहेब पुरंदरे त्यांचा फोटो आहे, सॉफ्ट टार्गेट. वाचायचं नाही, इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला. लिहिलाय कोणी? पुरंदरे ब्राह्मण. अच्छा 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 अच्छा, म्हणजे यांनी चुकीचं लिहिलेलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही आहोत. ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं की जातपात गाडून सगळ्यांनी स्वराज्यासाठी एक व्हा, त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीवरनं भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत. त्याच्यावरनं आमच्याकडे अजून राजकारण सुरू आहे. अरे जातीतनं आम्ही बाहेर नाही पडणार, आम्ही हिंदू कधी होणार? बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतंय ते राजकारण करायचंय का आम्हाला महाराष्ट्रामध्ये? ज्या महाराष्ट्राची परंपरा एवढी वैभवशाली, ज्या महाराष्ट्राने दिशा या देशाला दिली, तो महाराष्ट्र खितपत पडलाय जातीत. हे आमच्या अंग सिद्धोळे इकडे बसलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. एका ढाब्यावरती थांबले, ढाब्यावरती थांबल्यानंतर तिकडे एका खाट्यावरती बसले होते, तिकडे ते आणि त्यांचे मित्र. चहा सांगितला. त्या ढाब्यावरच्या काउंटरवरचा माणूस आला, त्यांच्याकडे आला. कौन सी जात से हो? मैंने जात सांगितली. अच्छा अच्छा ठीक है, अरे इनको चाय देना. हे वातावरण आणायचं महाराष्ट्रात.
ही अवस्था करायची आहे महाराष्ट्राची आपल्याला. या 1999 सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर तो जेम्स लेन जन्माला आला. कोण जेम्स लेन हो? कोण जेम्स लेन? त्याच्या आधी कधी माहिती नव्हता, त्याच्यानंतर कधी आम्हाला माहिती नाही. तो आता सध्या काय करतो? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता? पुस्तकांमध्ये काहीतरी वेडवाकडं छापून आणायचं आणि आणल्यानंतर मग त्याच्यावरती राजकारण करत बसायचं. बघा कसं केलंय, जाती जातींमध्ये चुकीची माहिती कशी पुरवली गेली. काय बोलतोय आपण? त्या भेगारड्याने काहीतरी एक पुस्तकामध्ये लिहिलं आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल. आम्ही ते उगाळतोय. ज्यांना हा इतिहास माहिती नाही, ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाही, ती माणसं ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणानंतर प्रश्न विचारतात, काय लिहिलंय काय त्या पुस्तकामध्ये, आम्हीच आमची आबरू काढतोय. ज्याचा या देशाशी काही संबंध नाही, कशाशीही संबंध नसलेली माणसं ही इथे येतात, काहीतरी पुस्तक लिहितात, त्याच्यामध्ये वेडवाकडं आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल लिहितात, शिवरायांबद्दल लिहितात. त्याच्यावरनं इथे राजकारण तापवलं जातं, जाणून बुजून तापवलं जातं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती चर्चा करत बसतो. ज्यांचा संबंध नाही अशी माणसं ज्याला प्रश्न विचारतात, लाज वाटते. लाज की आमच्या देवतांची आम्ही आबरू काढतोय, आम्ही आमची आबरू चव्हाट्यावरती काढून त्याला सांगतोय काय काय लिहिलंय. एवढंही भान नाही आम्हाला, कसलंच भान नाही आम्हाला. वेडेपिशे झालेत, वेडेपिशे. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैशाचा फक्त नुसता चारा टाकायचा आणि वेडेपिशे करून टाकायचं. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बाहेर काढायचं. तुम्हाला मागचा पुढचा विचार न करता आम्ही फक्त एकमेकाची डोके आपटायला तयार आहोत, डोकी फोडायला तयार आहोत. या जातीपातीतनं आम्ही बाहेर येत नाही. कुठचा हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय आपण? हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत? खरं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही संपूर्ण जी विविधता जी म्हणतो ना आपण, भाषेची, संस्कृतीची, महाराष्ट्राची एक संस्कृती, गुजरातची एक संस्कृती, बंगालची एक संस्कृती, तामिळनाडूची एक संस्कृती, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृत्या. कारण हा देश मुळात झालाच 1947 साली. त्याच्या अगोदर ही एक भूमी होती. ज्याला काही जण भारत म्हणत होते, ज्याला काही जण इंडिया म्हणत होते, ज्याला काही जण हिंदुस्थान म्हणत होते, पण त्याला आकार उकार नव्हता. कोणी यायचं, कोणी राज्य करायचं, काही करायचं. माझा कदाचित साल चुकेल, पण साधारणपणे 1012च्या सुमारास गजनीचा मोहम्मद आला. त्याच्यानंतर 1292-94 साली अल्लाउद्दीन खिलजी आला. त्याच्यानंतर मोगलांचं आक्रमण या संपूर्ण भूमीवरती झालं. आज जवळपास 800-900 वर्षानंतर बदला आपला मराठेशाहीचा इतिहास 125 वर्षांचा. या आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन आम्ही अटकेपार झेंडे फडकवले. त्या अटक किल्ल्यावरती आमची भगवी पताका लागली. हा बदला 125 वर्षाचा काळ हा सोडला तर जवळपास 800-900 वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता. विसरलो का आपली संस्कृती? मोगल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, सगळे आले. काही विसरलो आपण? आजही त्याच अभिमानाने आपण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारतोय. आजही आपण तेच सण साजरे करतोय. आपले पोशाख, आपलं अन्न, आपले संस्कार, आपली भाषा हे काही छीनू शकले नाहीत मोगल. याचं कारण ही एक संस्कृती आहे. मला असं वाटतं प्रत्येक राज्याने आपापली जर संस्कृती जोपासली, प्रत्येक राज्याने आपापली भाषा जर जोपासली, प्रत्येक राज्याने जर समजा आपापलं राज्य मोठं केलं, आपाप हा देशच मोठा होणार आहे. आणि या देशातनं मोठं कोण होणार आहे? हिंदूच मोठा होणार आहे. पण झाले कसं?
एका राज्याला दुसरं राज्य ओरबाडायचंय, दुसऱ्या राज्याला तिसरं राज्य ओरबाडायचंय, तिसऱ्या राज्याला चौथं राज्य ओरबाडायचंय. आम्ही आमच्यातच ओरबाडणं सुरू ठेवलेलं आहे. बाकीच्यांचं बाहेरच्यांचं काय घेऊन बसलात? आमच्याच लोकांकडे आमचं लक्ष नाहीये. आज काय शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या मागे काय परकीय हात आहे का? आमच्याच लोकांचा हात आहे ना. आज आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही, कोणाचा परकीय हात आहे का त्याच्या मागे? आमच्याच लोकांचा हात आहे ना. आमच्याच दळबदरी धोरणांचा विषय ना तो. पण मला तुमचं सर्वांचं कौतुक वाटतं की या सगळ्यांमध्ये मतदारांचं मला कौतुक वाटतं की चला ज्यांनी काम केलं त्याला बाजूला सारलं आणि ज्यांनी काम नाही केलं त्याला सत्तेवर बसवलं. नाशिक महानगरपालिकेमध्ये, नाशिक शहरामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, ज्या प्रकारचं काम केलं त्याच्या अगोदर कधी झालं नाही, नंतरही झालं नाही. पण काम केल्याची पावती काय मिळाली? बाहेर वा सत्तेतनं. कोण काम करेल तुमच्यासाठी? जर लफंगीगिरी करून आणि असल्या समजा गोष्टी करूनच जर समजा सत्ता मिळवायची असेल, तेच करू. मग चांगुलपणाची अपेक्षा बाळगू नका कोणी. नुसती हातामध्ये सत्ता द्यायची, ह्यांची रोजची भांडणं बघायची आणि या भांडणामधनं आमच्या हाताला काहीच लागत नाहीये. अरे खरं तर राज्य आहे, ही एक ताकद आहे. या ताकदीमधनं आपण काय काय देऊ शकतो? आज माझा महाराष्ट्रामधला सर्वसामान्य माणूस, सगळा माणूस, सगळी जनता आज तुम्ही रस्त्याने चालतोय, आम्हाला फुटपाथ नाहीत, गाड्या चालवायच्या, ट्रॅफिक जाम झालेले आहेत, मेट्रो आणली, आम्ही फुगड्या काढतो मेट्रोमध्ये, झोपडपट्ट्या वाढतायत. 95 साली ज्या झोपडपट्ट्या होत्या आणि आजच्या झोपडपट्ट्या, फरक बघा. मी खरं तर कधी बोललो नसतो ही गोष्ट, पण ज्या वेळेला 95 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला सत्ता महाराष्ट्रामध्ये आली, त्याच्या अगोदर मी एकदा माननीय बाळासाहेबांशी मी बोललो होतो. मी म्हटलं, काका म्हटलं ही झोपडपट्टीवासियांना फुकट घरं, मी म्हटलं ही फुकट ही गोष्ट चांगली नाही. मला बोलले तू शांत बस. आज मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगली घरं मिळतील. उद्देश चांगला होता, हेतू चांगला होता. म्हणजे बाळासाहेबांचा उद्देश खरंच चांगला होता. ज्या मुंबईमध्ये मोजक्या झोपडपट्ट्या होत्या त्यावेळेला, पण मुंबईमध्ये फुकट घर मिळतंय म्हटल्यानंतर 95 सालानंतर जे लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये आले, आज आवरता येत नाहीये. ठाणा बकाल झालंय, पुणा बकाल झालंय, नाशिक बकाल होण्याकडे चाललेलं आहे, मुंबई झालेलीच आहे. आणि यातल्या बऱ्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये काय नेमकं चाललेलं आहे? आज अनेक प्रामाणिकपणे अनेक गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना खरं तर घर मिळाली पाहिजेत. नको ती माणसं घरं घेऊन जात आहेत. जे पूर्वापार मुंबईमध्ये इथे अनेक वर्ष झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, चाळींमध्ये राहत आहेत, त्यांना घर मिळाली पाहिजे. आमच्या पोलिसांना घर मिळाली पाहिजेत. चला, आमदारांना कसली घरं वाटतंय? हे आमच्या राजू पाटील यांनी पहिला विरोध केला की आमदारांना घर देऊ नका म्हणून. मला असं वाटतं आपण एक देवाणघेवाण करावी. आमदारांना घर द्यावं आणि त्यांची फार्म हाऊसेस हातात घ्यावीत. मग आपलं काही म्हणणं नाहीये, घर देण्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये. घे बाबा घर, घे, तुझं फार्म हाऊस आमच्या नावावर कर.
त्या आमदारांना पेन्शन दिले जातात, खासदारांना पेन्शन पहिली बंद केली पाहिजे ती. काय उपकार करता काय चाललं? या महाराष्ट्र राज्याचे, या देशामधले सगळे माननीय आमदार, माननीय सगळे खासदार लोकांचं काम करायचंय ना, मग पेन्शन कशाला हवंय? करा काम. पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदारांनी घर मागितलं होतं? मुख्यमंत्र्यांना झालं काय? का त्या घरामध्ये एक कट दिसला? कारण हल्ली हे सगळे कटवरतीच चालतात. टेंडरमध्ये कट, ह्याच्यामध्ये कट, त्याच्यामध्ये कट. मग ईडीने पण एक कट केला. मग मुख्यमंत्री संतापले. मुंबई महानगरपालिकेचे कोणते यशवंत जाधव, इन्कम टॅक्सची रेड पडली त्यांच्यावरती. किती तास चालू होती? 2 दिवस. साला मोजत काय होते? हल्ली आई वडील सांगतात, यशवंत हो सांगतच नाहीत, यशवंत जाधव हो सांगतात. गेली अनेक वर्ष या मुंबई महानगरपालिकेमध्ये खा खा खाल्ले पैसे. कुठे आहे ती मुंबई? आजही ज्यावेळेला तुमच्या व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींवरती ज्यावेळेला मुंबईचे, ज्यावेळेला भूतकाळाचे काही इतर फोटो ज्यावेळेला येतात, किती सुंदर वाटते मुंबई, किती छान वाटते मुंबई. मुंबईमधली बीएसटी, त्याचा रंग बदललाय. मला कळतच नाही कधी कधी की लोक कसे चढतात बसमध्ये. कारण बाहेरच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या पण लक्झरी तशाच दिसतात. चला घाटकोपरला चाललोय का अहमदाबादला चाललोय लक्षातच नाही यायचं त्याचा तिकीट कापेपर्यंत. याचं कारण तुम्ही बकालपणा आणतायत शहरामध्ये. आणू देत. आमची मूळ बीएसटीचा त्याचा रंग गेला, जाऊ देत. रस्त्यावर आम्हाला चालता येत नाही, ठीक आहे, आम्ही खड्ड्यामधनं रस्त्यांमधनं चालू. आम्ही गाडी चालवता येत नाही, नाही चालवता येत आम्हाला, चालू देत. ही जी तुमची कमजोरी आहे ना, ही ह्यांना सत्तेत आणते. आज ज्या प्रकारचा बकालपणा या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये आणलेला आहे. या मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला कॉलेजला जात होतो त्यावेळेला ह्या इथून बांद्र्यावरनं हार्बरने जात असे. त्या कोर्टाच्या बाजूने जाताना तिकडनं उजवीकडे एक 7, 8, 10 झोपड्या होत्या. त्याला बेहरामपाडा म्हणायचे. आज जाऊन बघा तो बेहरामपाडा. 4-4 मजल्याचा बेहरामपाडा झालाय. कुठे आहे तो बेहरामपाडा? मातोश्रीमधनं बाहेर पडल्यावरती रस्ता क्रॉस करायचा बेहरामपाडा. ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका आहे, काहीही घडलं नाही, काहीही झालं नाही. बेहरामपाडे वाढतायत. जी परिस्थिती मुंबऱ्याची आहे, माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे, या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना, या आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवरती एकदा धाडी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. अहो गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत. इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत, पण आमचं लक्ष नाही.
आम्हाला मतं हवी आहेत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय, आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय, आम्हीच त्या मदरसे वाढवतोय. अनेक मशिदी असे आहेत की ज्याच्या आतमध्ये काय नेमकं चालू आहे हे समजत नाहीये. हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही, आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोक आहेत. आमच्या नगरसेवकांना ह्यातलं काही देणं घेणं नाही, आमच्या आमदारांना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही, आमच्या खासदारांना ह्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या खासदार, आमदार, नगरसेवक कशात लागले आहेत? पाकिस्तानातनं आलायत या, बांगलादेशातनं आलायत या. आधार कार्ड आहे, रेशन कार्ड ते नसेल, हे घेऊन जा, रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. यांना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवलो, कोणत्या गोष्टी करून ठेवल्यात. एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला, कानोसा घ्या एकदा. काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत, तुम्हाला धडकी भरेल, धडकी. पण आमचं कोणाचं लक्ष नाहीये. मागे मी त्यावेळेला घोषणा केली होती, या मशिदींवरती लागणारे भोंगे, प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी 5 वाजल्यापासून जो त्रास होतो, कोणत्या धर्म, कुठच्या धर्मामध्ये लिहिलेलं लाऊडस्पीकर? जेव्हा धर्म बदला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय? बाहेरच्या देशांमध्ये बघा, बाहेरच्या देशांमध्ये कुठेही लाऊडस्पीकर तुम्हाला दिसणार नाहीत. जा युरोपमध्ये, तुम्हाला कुठे तिथे बांग दिसते का? बघा, लाऊडस्पीकरवरनं दिसणार नाही. तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर करा घरात. प्रत्येकाने आपापला धर्म हा घरामध्ये ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिर आहेत, टाका धाडी. काय मिळणार? घंटा. आमच्याकडे काहीच नाही. आणि म्हणून मला हा असा खितपत पडलेला, जातीमध्ये खितपत पडलेला, असा हतबल झालेला, सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला, कोणाही समोर वाकडा तिकडा फरफरटत जाणारा, मला असला समाज नाही आवडत. या असल्या लोकांचं नाही नेतृत्व करावं असं वाटत. मला आरेला कारे म्हणणारी माणसं पाहिजेत. कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिंमत नाही होता कामा तुमच्याशी गद्दारी करायची. त्या दिवशी मुख्यमंत्री ठणकावून सांगत होते विधानसभेमध्ये, जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा, पहिल्यांदा कुटुंबाला सांग, मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून. सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी. ईडीची नोटीस तर मला पण आली, गेलो ना. याला 4 महिन्यापूर्वी आली आहे, गेले नाहीत. आता ज्या वेळेला ह्यांची संपत्ती अटॅच करायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा हे सांगतायत की जर कुटुंबावरती माझ्या येणार असेल तर त्यापेक्षा मला अटक करा. हे सगळं जे आहे ना,
हे 2019 आहे. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, भोगा. जर राजकारण तुम्हाला जमत असेल तर राजकारण समोरचेही करणारच आहेत, ते काही सोडणार आहेत. पण ह्या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, एवढीच फक्त माझी आपल्याकडे आशा अपेक्षा आहे. हे सगळं जण काय वाटेल ते माननीय बाळासाहेबांच्या नावाखाली काही वाटेल ते मागून घ्यायचं, निवडणुकीच्या तोंडावरती माननीय बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि ह्यांचे कारभार काय, हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे. हा इथे महापौर बंगला आहे. मी त्या बंगल्याला विरोध केला होता, माझे काका असून देखील. माननीय बाळासाहेबांचं जर स्मारक बांधायचं असेल, मोठं स्मारक बांधा, मोठं स्मारक बांधा. हे कसल्या चौकटीमध्ये घेऊन ठेवलेत माननीय बाळासाहेबांना. जर बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा. तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका. त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य आजही हे सगळे तिकडेच असतात. संध्याकाळी कोणाच्या गाड्या लागलेल्या असतात एकदा बघा, सगळ्या परदेशी गाड्या लागलेल्या असतात. सगळे व्यवहार तिकडे, नाव बाळासाहेबांचं. मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना, बीएसटीचे प्लॉट ज्या वेळेला बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईमध्ये प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांचं स्मारक करायला. मी तुम्हाला वारंवार मी ही गोष्ट तुम्हाला सतत जी सांगतोय ना बाबांनो, हे फक्त तुमचं दुर्लक्ष होतंय म्हणून ही माणसं अशी वागतायत. तुम्ही ह्यांना कोणत्याही प्रकारचं शासन करत नाही, तुम्ही कुठच्याही प्रकारे यांना घरी बसवत नाही. एकदा ठाम निर्धार करा या गोष्टींचा, की ज्या लोकांनी आता आमच्याशी गद्दारी केलेली आहे त्यांच्याशी आम्ही त्यांच्याकडे कधी मतदान म्हणून करणार नाही. हे एकदा वचन घ्या. कसे सुतासारखे सरळ येतात एकदा बघा. आणि हे कोणाच्याही बाबतीत, उद्या माझ्या बाबतीत जरी समजा असेल, बेफिकिरीने जर समजा वागलो, आमचे पक्षातले लोक वागले, बसवा खाली. वचक हा तुमचाच असला पाहिजे. एक दिवसासाठी घराबाहेर पडून मतदान करणाऱ्यांचा असा याला समाज नाही म्हणत. आणि एरवी विसरणारा शिवरायांचे भक्त म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो, शिवरायांचे अनुयायी म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो, त्यावेळेला हा शिवरायांचा महाराष्ट्र हा कसा घडला पाहिजे, कसा दिसला पाहिजे. अहो, ज्या महाराष्ट्राने या देशाला संत परंपरा दिली, या देशाला विचार दिला, हिंदुत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, समाजवादाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, आंबेडकर चळवळीचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशभर गेलेला आहे. या महाराष्ट्राची ही अवस्था हतबलतेने बघतोय. आज गुढीपाडव्याच्या दिवशी मी आपल्याला सांगतोय, तुम्ही कोण आहात एकदा आतून बघा. तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका. आमच्या बाबासाहेब पुरंदरेंच्या एका पुस्तकामधलं फार छान वाक्य आहे, ज्या समाजाचा स्वाभिमान गहाण पडतो ना, तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत. मला तुम्ही जिवंत प्रेत नको आहेत. या महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास सांगणारे, तळपता इतिहास सांगणारे हे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे महाराष्ट्र सैनिक, हा माझा मराठी माणूस, हा माझा हिंदू माणूस जागा असला पाहिजे, तळपता असला पाहिजे. या कोणाही नादान लोकांना वटणीवरती आणणारा असला पाहिजे. ही आज शपथ घेऊन आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण निघायचं इकडनं. आता आपण मध्यंतरी जशी शिवजयंती जशी आपण मोठ्या प्रमाणावरती साजरी केली, माझी आपणा सर्वांना विनंती आहे, 14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे. ती देखील तितक्याच मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांकडनं साजरी झाली पाहिजे. ही जी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलंय, त्या सर्वांच्या जयंत्या या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडनं साजऱ्या झाल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र जिवंत आहे
हे देशाला तुमच्याकडनं कळलं पाहिजे, हीच एक अपेक्षा आपल्या सर्वांकडनं ठेवतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. या महामेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने होईल. तर राज ठाकरे यांचं भाषण पार पडलेलं आहे. शिवतीर्थावर जमलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर त्यांनी हे भाषण केलंय. शिवसेनेवर त्यांनी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर नाव घेत राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवरचे जे भोंगे आहेत त्यावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. मी धर्मांध नाही पण मी धर्माभिमानी आहे असं देखील राज ठाकरे म्हणालेले आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेवरून शिवसेनेवर उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी टीका केलेली आहे. पैशांचे गैरव्यवहार केले तर नोटीस येणारच असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या अनुषंगाने वक्तव्य होतं. ईडीच्या ज्या नोटीस येत आहेत त्याबद्दलही राज ठाकरे बोललेले आहेत. तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका आणि यांना यांची जागा दाखवा असं देखील आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा आपल्याला धूमधडाक्यात साजरी करायची आहे. ज्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे, त्या सगळ्यांच्या जयंत्या आपण मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यातच साजऱ्या करायच्या असं राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे की इथून जाताना महिलांना सर्वप्रथम आपण जाण्याची वाट करून द्यावी, त्यांना मार्ग करून द्यावा. आपण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या भागामधनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं सगळेजण इथे आलेले आहात. जाताना आपण नीट व्यवस्थित गाडी आपण चालवत न्यायची आहे. घरी व्यवस्थित नीट पोचायचं आहे. घरचे आपले वाट बघत असतील त्याच्यामुळे मध्ये कुठेही विश्रांतीला थांबू नका. विश्रांतीचा अर्थ आपल्याला कळलेला असेल मला असं वाटतं. तर तो कुठच्याही विश्रांतीला थांबू नका. सरळ आपण घरी जा आणि नीट घरी व्यवस्थित पोचा. धन्यवाद. तर ही सभा झाल्यानंतरच सभास्थळावरून बाहेर जाणाऱ्यांना आता राज ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे. तर या सगळ्या भाषणात सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते ते म्हणजे त्यांच्या केंद्रस्थानी होती ती म्हणजे शिवसेना. उद्धव ठाकरे ज्यांच्यावर त्यांनी टीकेचे प्रहार केलेले आहेत, टीकेचे आसूड ओढलेले आहेत. पैशांचे गैरव्यवहार केले तर ज्या मशिदीवर भोंगे लागतील त्याच्या समोर हनुमान चालीसा लावू असा इशाराच एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलेला आहे. मी धर्मांध नाही मी धर्माभिमानी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आणि एक प्रकारे पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरताना राज ठाकरे दिसत आहेत. मशिदीवरचे भोंगे उतरवावे लागतीलच असं देखील राज ठाकरे म्हणालेले आहेत. ज्या मशिदीवर भोंगे लागतील त्याच्या समोर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे इशारा दिलेला आहे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान. त्याचबरोबर जातीपातीचं राजकारण हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच शरद पवारांनी सुरू केल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या जन्मानंतर जातींमध्ये द्वेष निर्माण करण्यात आला आणि त्यात बाबासाहेब पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट होते असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. यापूर्वी सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर अशीच टीका केली होती आणि यावेळेस पुनरुच्चार त्याचा त्यांनी केलेला आहे. जातीपातीच्या राजकारणावरून त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातींमधल्या द्वेषाला हातभार लागला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. टीका केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि जातीय द्वेषासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या कटघऱ्यात पुन्हा एकदा उभं केलं आहे. त्याचबरोबर अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. राज ठाकरे अयोध्येला कधी जाणार त्याची तारीख त्यांनी सांगितली नाही पण अयोध्येला जाणारच असं राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर संध्याकाळी महापौर बंगल्यावर कुणाच्या गाड्या येतात असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. मुंबई बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सध्या सुरू आहे अशी टीकाही राज ठाकरे यांनी केलेली आहे. जनतेच्या हजारो कोटी रुपयांची सध्या लूट होते आणि ही लूट आपल्याला थांबवायची असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. संध्याकाळी महापौर बंगल्यावर कुणाच्या गाड्या येतात असा प्रश्नही त्यांनी केलाय. त्याचबरोबर पहिल्यांदा कुटुंबाला सांगा मुंबई महापालिकेत जाऊ नका असं राज ठाकरे
तर राज ठाकरे यांच्या मनसेच्या स्थापनेपासून मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिलाय, पण आता हिंदुत्वाची कास राज ठाकरे हे धरताना दिसत आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला त्यांनी कशा पद्धतीनं हात घातलेला आहे, कुठल्या मुद्द्यांचा वापर ते करतायत, पुनरुच्चार करतायत, ते आपण बघूयात. मातोश्रीमधनं बाहेर पडल्यावरती रस्ता क्रॉस करायचा बेहरामपाडा. ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका आहे, काहीही घडलं नाही, काहीही झालं नाही, बेहरामपाडे वाढतायत. जी परिस्थिती मुंबऱ्याची आहे, माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे, या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना, या आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवरती एकदा धाडी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. अहो, गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत. इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत, पण आमचं लक्ष नाही. आम्हाला मतं हवी आहेत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय, आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय, आम्हीच त्या मदरसे वाढवतोय. अनेक मशिदी असे आहेत की ज्याच्या आतमध्ये काय नेमकं चालू आहे हे समजत नाहीये. हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही, आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोक आहेत. आमच्या नगरसेवकांना ह्यातलं काही देणं घेणं नाही, आमच्या आमदारांना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही, आमच्या खासदारांना ह्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या खासदार, आमदार, नगरसेवक कशात लागले आहेत? पाकिस्तानातनं आलायत या, बांगलादेशातनं आलायत या. आधार कार्ड आहे, रेशन कार्ड ते नसेल, हे घेऊन जा, रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. याला या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवलो, कोणत्या गोष्टी करून ठेवल्यात. एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला, कानोसा घ्या एकदा. काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत, तुम्हाला धडकी भरेल, धडकी. पण आमचं कोणाचं लक्ष नाहीये. मागे मी त्यावेळेला घोषणा केली होती, या मशिदींवरती लागणारे भोंगे, प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी 5 वाजल्यापासून जो त्रास होतो, कोणता धर्म, कुठच्या धर्मामध्ये लिहिलेलं लाऊडस्पीकर? जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय? बाहेरच्या देशांमध्ये बघा, बाहेरच्या देशांमध्ये कुठेही लाऊडस्पीकर तुम्हाला दिसणार नाहीत. जा युरोपमध्ये, तुम्हाला कुठे तिथे बांग दिसते का? बघा, लाऊडस्पीकरवरनं दिसणार नाही. तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर करा घरात. प्रत्येकाने आपापला धर्म हा घरामध्ये ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिर आहेत, टाका धाडी. काय मिळणार? घंटा. आमच्याकडे काहीच नाही.
आणि म्हणून मला हा असा खितपत पडलेला, जातीमध्ये खितपत पडलेला, असा हतबल झालेला, सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला, कोणाही समोर वाकडा तिकडा फरफरटत जाणारा, मला असला समाज नाही आवडत. या असल्या लोकांचं नाही नेतृत्व करावं असं वाटत. मला आरेला कारे म्हणणारी माणसं पाहिजेत. कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिंमत नाही होता कामा तुमच्याशी गद्दारी करायची. त्या दिवशी मुख्यमंत्री ठणकावून सांगत होते विधानसभेमध्ये, जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा, पहिल्यांदा कुटुंबाला सांग मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून. सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी. ईडीची नोटीस तर मला पण आली, गेलो ना. यांना 4 महिन्यापूर्वी आली आहे, गेले नाहीत. आता ज्या वेळेला ह्यांची संपत्ती अटॅच करायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा हे सांगतायत की जर कुटुंबावरती मजा येणार असेल तर त्यापेक्षा मला अटक करा. हे सगळं जे आहे ना हे 2019 आहे. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, भोगा. जर राजकारण तुम्हाला जमत असेल तर राजकारण समोरचेही करणारच आहेत, ते काही सोडणार आहेत. पण ह्या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, एवढीच फक्त माझी आपल्याकडे आशा अपेक्षा आहे. हे सगळं जण काय वाटेल ते माननीय बाळासाहेबांच्या नावाखाली काही वाटेल ते मागून घ्यायचं. निवडणुकीच्या तोंडावरती माननीय बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि यांचे कारभार काय, हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे. हा इथे महापौर बंगला आहे. मी त्या बंगल्याला विरोध केला होता, माझे काका असून देखील. माननीय बाळासाहेबांचं जर स्मारक बांधायचं असेल, मोठं स्मारक बांधा, मोठं स्मारक बांधा. हे कसल्या चौकटीमध्ये घेऊन ठेवलेत माननीय बाळासाहेबांना. जर बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा. तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका. तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण बघितलंय आणि त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आता येताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया येते आहे. राज ठाकरेंचं म्हणणं खरं आहे, पहिल्या क्रमांकाचा पक्ष हा सत्तेच्या बाहेर बसलाय असं फडणवीस म्हणतायत. पहिल्या नंबरच्या पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी राज्यातले 3 पक्ष एकत्र आले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर ते बोलतात ते एक प्रकारे सत्यच आहे, कारण क्रमांक 1चा पक्ष हा बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सरकार चालवत आहेत. पण अर्थात मी त्यांचं पूर्ण भाषण न ऐकल्यामुळे यावर जास्त कमेंट मी देऊ शकत नाही. तर ते बोलतात ते एक प्रकारे सत्यच आहे, कारण क्रमांक 1चा पक्ष हा बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सरकार चालवत आहेत. पण अर्थात मी त्यांचं पूर्ण भाषण न ऐकल्यामुळे यावर जास्त कमेंट मी देऊ शकत नाही. तर ही झाली भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. पण आता काँग्रेस पक्षाकडून सुद्धा राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया येते आहे. ती प्रतिक्रिया नेमकी काय तीही पाहूयात. वा राजसाहेब, आपण विकासाच्या ब्लूप्रिंट पासून राजकारण सुरू केलं होतं. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते आणि किती कोलांटुड्या मारल्या. आज आपण जातीच्या राजकारणाचा आरोप शरद पवार साहेबांवर लावत आहात आणि आता स्वतः जातीकडून धर्माकडे राजकारण नेण्याच्या गोष्टी करत आहात. आपल्याला कल्पना असेल की मध्ययुगीन काळामध्ये या धर्मांतर राजकारणामुळे अंधकार युग आलेलं होतं आणि जेव्हा वैज्ञानिक विचारसरणी आली, ज्याला आपण रेनेसाँ म्हणतो, ज्याला पुनर्जागरणाचा काळ म्हणतो, त्यानंतरच जगानं विकास पाहिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही निराशा ही केवळ आपल्याला सत्तेमध्ये सहभाग मिळत नाहीत, आपले आमदार निवडून येत नाहीत, त्याची निराशा जी आहे ती स्पष्टपणे आपल्यामध्ये झळकत होती. त्यामुळे विकासाच्या राजकारणाकडून धर्मांतर राजकारणाकडे जाण्याचा जो आपला प्रवास आहे त्याला अधोगती राजकारणातली याच्यापेक्षा दुसरा आपण काही वेगळं म्हणू शकत नाही.
तर काँग्रेसनी राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केलेली आहे. राज ठाकरे यांनी जी भूमिका भाषणामधून मांडली आहे त्या भूमिकेचाही समाचार काँग्रेस नेत्यांकडून घेतला जातोय. आमदार निवडून येत नाहीत म्हणून राज ठाकरेंची निराशा त्यांच्या शब्दांमधून दिसते असं लोंढे म्हणालेले आहेत. आमदार निवडून येत नाहीत म्हणून राज ठाकरेंची निराशा ही त्यांच्या भाषणामधून दिसते असं अतुल लोंढे यांनी टीका केलेली आहे. आणि आता आपण या राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते भाजप नेते प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर जी, राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण तुम्ही ऐकलेलं असेल, त्यात तुम्ही काही दिवसांपूर्वी एक भूमिका घेतलेली होती की मस्जिदीवरचे जे स्पीकर असतात ते स्पीकर बंद करण्यात यावे अशी भाजपची भूमिका होती आणि तीच भूमिका राज ठाकरे देखील घेत आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं राज ठाकरे साहेबांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं असं त्या ठिकाणी वाटलं आणि त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका सुद्धा या भाषणाच्या निमित्तानं अधोरेखित झाल्यासारखं त्या ठिकाणी दिसलं. कारण आपण बघाल की अनेक मुद्दे या ठिकाणी या भाषणामध्ये मला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खरं म्हणजे हिंदुत्वाची भूमिका जातीपातळीत विभागली न जाता एक हिंदू म्हणून, हिंदुत्व म्हणून देशपातळीवर सर्वांनी एकत्र होण्याची आवश्यकता त्यांनी या ठिकाणी विशद केली. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आणि या सरकारच्या बेजबाबदार कारभाराबद्दल सुद्धा ताशेरे यांनी त्या ठिकाणी ओढले. कारण आपण बघाल की अगदी घरापर्यंत का येतात, तर आपणही त्या ठिकाणी महापालिकेत जायचं बंद करा एवढे टोकाची भूमिका त्यांनी या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मांडली. अगदी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सुद्धा तिथे जर चुकीची लोक येऊन त्याचं पावित्र्य राहणार नसेल तर एवढी परखड भूमिका सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षेच्या संदर्भात त्यांचं भाष्य या ठिकाणी झालं की मशिदी मदरसांमध्ये त्या ठिकाणी काय नेमकं चाललंय याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा ते त्यांचं ते अपील आवडलेलं आहे एवढ्यासाठी की खरं आहे की नेमकं या मदरशांमधून काय प्रशिक्षण दिलं जातं, काय तिथे ठेवलं गेलं आहे आणि म्हणून त्या गोष्टीकडे सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लक्ष वेधलं. मुंबईच्या महापालिकेच्या कारभारावर सुद्धा त्यांनी टीकास्त्र सोडलं की समोरच बेरामबागमध्ये झोपडपट्टी जी मातोश्रीच्या समोरच आहे ती आम्ही वाढत असताना थांबवू शकलो नाही. आणि दरेकरजी, तुम्ही म्हणतात राज ठाकरेंच्या भाषणातले सगळेच मुद्दे जवळपास तुम्हाला पटलेले आहेत. भाजपच्या जवळ जाणारी सगळी राज ठाकरेंची भूमिका आहे. महापालिका मुंबईची निवडणूक सुद्धा आता येऊ ठेपलेली आहे. मग निवडणूक पूर्व मनसेसोबत भाजपच्या युतीची काही शक्यता, तशी काही बोलणी सुरू आहे? नाही, मला वाटतं शेवटी भारतीय जनता पार्टीची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका आणि भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात, घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवत असताना मुंबईचं बकालपण असेल त्याच्यावर घेतलेली भूमिका, महाराष्ट्र मागे चालला या संदर्भात भूमिका, मला वाटतं मिळत्या जुळत्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहेत. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होईल माहीत नाही, परंतु निश्चितच त्यांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला सुसंगत आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चिंता करणारी. कारण राष्ट्रवादीवर त्यांनी जातीयवादाचा त्या ठिकाणी आरोप केला की जातीयवाद पोचला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाल्यावर उघड झाला. शिवसेनेवर त्यांनी त्या ठिकाणी टीकास्त्र केलं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात नाशिक महापालिकेत चांगलं काम झालं, परंतु लोक त्या ठिकाणी चांगलं काम लक्षात ठेवत नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मला वाटतं निश्चितच आमच्या दृष्टीनं त्यांच्या भूमिका या ठिकाणी स्वागतार्ह आणि महाराष्ट्राच्या
हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योग्य वाटतात आणि स्वाभाविकपणे त्या ठिकाणी जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या विरोधात एक प्रकारचं रणशिंग त्यांनी फुंकल्याचं सुद्धा आजच्या भाषणाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येतं. कारण महाराष्ट्रामध्ये जे काही प्रसंग झालेत ते लोक विसरत असताना त्याला उजाला देण्याचा प्रयत्न केला गेला की अँटालियाचं प्रकरण झालं, पुढे काय झालं माहीत नाही, हे प्रकरण दाबलं का, त्याशी संबंधित कोण आहे, एक मोठा विषय सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी त्या ठिकाणी पुढे आणला. नवाब मलिकचा विषय आणला, गृहमंत्र्यांचा आणला, आणि एकंदरच त्यांनी पूर्णपणे सरकारच्या कारभारावर या ठिकाणी ताशेरे ओढल्याचं या ठिकाणी दिसतंय. विकासाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र मागे जात असल्याची खंतही त्याने आपल्या भाषणामध्ये व्यक्त केल्याची दिसलं. ठीक आहे दरेकरजी, तुम्ही स्वागतार्ह म्हणत आहात राज ठाकरेंचं सगळं भाषण आणि भूमिका, त्यामुळे एक प्रकारे तुम्ही संकेत देखील देत आहात मनसे भाजपच्या संभाव्य युतीचे. ती होते का तशी चर्चा सुरू आहे का याची कल्पना तुम्हाला असेलच, पण मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मी पुन्हा तुमच्याकडे येईल प्रश्न घेऊन, पण शिवसेनेची प्रतिक्रिया येते आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंसोबत सेना नेते अंबादास दानवे आहेत, प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कृष्णा. निश्चितच आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार अंबादास दानवे आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे राज ठाकरे यांच्या भाषणानंतरची? मला असं वाटतं मनोरंजन म्हणून भाषण ऐकायला काही हरकत नाही. सातत्यानं अशा पद्धतीचं मनोरंजन मान्य राज ठाकरे साहेब करत असतात आणि हेच मनोरंजन पुन्हा एकदा त्यांनी केलेलं आहे. एवढंच मी या भाषणाविषयी बोलेल. बरं, त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. पहिला मुद्दा जो होता त्यांचा तो होता शिवसेनेच्या जो 2.5 वर्षाच्या ज्या गोष्टी भाजपासोबत झालेल्या होत्या, त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की जनतेसमोर का नाही सांगितलं, हे असं ठरलं होतं. अशा गोष्टी जनतेसमोर ठरलेल्या आहेत. त्यावेळेस मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलं ज्या गोष्टी बंद दाराआडच्या असतात त्या काही जनतेसमोर सांगितल्या नाही पाहिजे. हा जो एक ज्याला प्रोटोकॉल म्हणता येईल, स्वयंशिस्त असेल, ती मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी पाळलेली होती. त्यामुळे मला असं वाटत नाही की अशा विषय जनतेसमोर सांगण्याची आवश्यकता असते. बरं, आणखी काही मुद्दे उपस्थित केले, त्यातमध्ये झोपडपट्टीमध्ये काय चाललंय, तिथले मदरसे वगैरे पहा, आणि भोंग्याविषयी देखील म्हटलेलं आहे. शिवसेनेची काय भूमिका आहे याच्यावर? हे भोंग्याच्या विषयीचं तर नियमच आहे, कायदाच आहे की म्हणजे सगळ्यांसाठीच आहे तो, फक्त भोंग्यासाठीच नाही तो कायदा की सकाळी 5च्या आधी रात्री 10च्या नंतर अशा पद्धतीनं भोंगे वाजवता येत नाही, हा नियमच आहे. त्यामुळे तो नियम काय राज ठाकरे नवीन काय सांगितलास? राज ठाकरेने असं काही कोणतंही नवीन काही सांगितलेलं नाहीये भोंग्याच्या विषयी. ही भूमिका सातत्यानं शिवसेना मांडतच आली, शिवसेना प्रमुख मांडत आली आहे. आता सत्तेत असताना याची अंमलबजावणी करणार आहेत का? अंमलबजावणी चालूच आहे. आता त्याचा नियम आहे किती याच्यामध्ये असलं पाहिजे, किती साऊंड असला पाहिजे डेसिबेल मध्ये, आणि तो पाळला जातो. जिथं पाळल्या जात नसेल तिथली तक्रार यावी, पोलिसांना आपण सांगू कारवाई करायला. महापौरांच्या बंगल्यावरती लक्ष ठेवून या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक केलं जात आहे. एवढ्या छोट्या जागेत करू नये. बीएसटीच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात घालताना हे का लक्षात आलं नाही, अशा प्रकारचं देखील राज ठाकरे म्हणालेत. आणि आता तिथे कोण बसतं किंवा कुणाच्या गाड्या असतात हे देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वाटतं राज ठाकरे साहेब हे पूर्वग्रह दूषितपणे या सगळ्या भूमिका मांडलेल्या दिसतात. शिवसेनेच्या विषयी त्यांच्या मनातली मळमळ एक प्रकारे त्यांनी व्यक्त केलेली आहे. भारतीय जनता पार्टीविषयी चुकूनही एकही शब्द महागाई असेल, पेट्रोलचे भाव काय वाढले, डिझेलचे भाव काय वाढले, गॅसचे भाव काय वाढले, याविषयी राज ठाकरे साहेब बोललेले नाही आहे. काश्मीरमधल्या दहशतवादाविषयी बोललेले नाही आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतरही काश्मीरमध्ये आज काय चालू आहे याच्याविषयी राज ठाकरे साहेब बोललेले नाही. जाणीवपूर्वक शिवसेनेविषयीची मळमळ त्यांनी व्यक्त केली. मला वाटतं भारतीय जनता पार्टीची भाषा राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलेली आहे. प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही बंगल्याच्या बाबतचा माझा. तिथे भावना गुंतलेल्या आहे साहेबांच्या, शिवसेना प्रमुखाच्या भावना जिथं गुंतलेल्या आहे त्या ठिकाणी होणं हे योग्य आहे आणि त्यामुळे निर्णय झालेला आहे. आज काय त्याला निर्णय होऊन किती दिवस झालेले, त्याला 4 वर्ष झालेले, आता काम सुरू झालेलं आहे आणि आज त्या विषयावर मला वाटतं उगाळण्याची गरज नाही आहे. बरं, लोक असं म्हणतात की यशवंत होऊ नको, यशवंत जाधव हो, या वाक्यातून त्यांनी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला टार्गेट केलेलं पाहायला मिळतं. हे राज ठाकरे साहेबांचे आधी किती नगरसेवक निवडून आले होते आणि आता किती झाले. नाशिकला त्यांची महापालिका निवडून आल्यानंतर आता किती झाले.
12 आमदार निवडून आल्यानंतर मागच्या वेळेस किती आमदार निवडून आले आणि आता किती आमदार निवडून आले. ठीक आहे कृष्णा, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, पण त्या संदर्भात दरेकरांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेऊया. त्यांना याबद्दल काय वाटतं. दरेकरजी, आपण बघितलं दानवे आता म्हणाले की भाजपची भाषा राज ठाकरे बोलतायत, त्यामुळेच महागाई, इंधन दरवाढ या विषयावर राज ठाकरे काहीही बोलले नाही. हा आरोप पटतोय आपल्याला? मला वाटतं अंबादास दानवे यांचं वक्तव्य म्हणजे आताच्या बदललेल्या शिवसेना नेत्याचं मत आहे. कारण जर राज ठाकरे साहेबांनी मांडलेल्या भूमिकांना मनोरंजन समजत असतील तर याच्यापेक्षा अकलेचे दिवाळे दुसरे असू शकत नाहीत. त्यांच्या भाषणामध्ये हिंदुत्वाची भूमिका घेतली, मदरस्यामध्ये काय चाललंय, सुरक्षेच्या दृष्टीनं प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर झोपडपट्टी वाढते त्यावर त्यांनी भाष्य केलं आणि महापालिकेतील भ्रष्टाचार या ठिकाणी त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं. आणि मला वाटतं या जर गोष्टी त्यांना मनोरंजनाच्या वाटत असतील, हिंदुत्व, सुरक्षा, तर मला वाटतं यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. कारण काय झालंय अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेला सत्य पचवणं खूप अवघड झालेलं आहे. म्हणजे चांगल्या सूचना, म्हणजे बाळासाहेबांचे काय विचार होते, भोंग्याच्या बाबतीत बाळासाहेबांनी काय भूमिका जाहीरपणे घेतली महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, देशातील जनतेला माहीत आहे. मदरशा संदर्भात बाळासाहेबांची भूमिका, SRE आणलं, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, त्याच्या मागचा उद्देश, आणि या सगळ्या गोष्टी जर बाळासाहेबांच्या विचारधारा विस्मरणात जात असतील आणि राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा त्याची आठवण होत असेल आणि जर ते मनोरंजन वाटत असेल तर मला वाटतं परमेश्वरच या ठिकाणी यांना वाचवू शकतो. कारण शेवटी आपल्या एखादी गोष्ट चुकत असेल, राहत असेल तर ती पॉझिटिव्ह घेऊन दुरुस्त करून त्या ठिकाणी पुढे जाण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे दरेकरजी, दानवेंनी सुद्धा तुमची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. अंबादास दानवेंकडून आपण जाऊया. दानवेजी, दरेकर नेमकं काय बोलले तुम्ही आता संपूर्ण ऐकलंय, त्याबद्दल काय उत्तर द्याल तुम्ही? मी हेच सांगितलं की राज ठाकरे साहेबांनी जे भाषण केलेलं आहे ही भारतीय जनता पार्टीची भाषा आहे पूर्णपणे. ही काही राज ठाकरे साहेबांची भाषा नाही. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी आज राज ठाकरे साहेबांना किंवा मनसेला स्वतःच्या तालावर नाचवत आहे. या सगळ्या भूमिका महानगरपालिकेच्या मांडत असताना भारतीय जनता पार्टीसुद्धा हे मागचं 5 वर्ष सोडले तर सातत्यानं सत्तेत भागीदारी शिवसेनेसोबत महानगरपालिकेची मागच्या कित्येक वर्षांनी आहे. आणि आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत नाही म्हणून मान्य दरेकर साहेबांना सुद्धा शिवसेनेचे दोष दिसतात असं मी म्हणेल. परंतु राज ठाकरे साहेबांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत, मी वारंवार हेच सांगतो की नाशिक महानगरपालिका मनसेच्या ताब्यात होती. नंतर जर यांनी एवढं काम केलं तर मनसेच्या ताब्यात पुन्हा ही महानगरपालिका का आली नाही? जर राज ठाकरे साहेब एवढ्या भूमिका मांडतात तर मनसेचे नगरसेवक किती निवडून आले होते, ते का वाढले नाही? आमदार का वाढले नाही? मला वाटतं या सगळ्या गोष्टी सातत्यानं. ओके, दानवेजी आणि दरेकरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण राष्ट्रवादीवर देखील राज ठाकरेंनी टीका केली होती आणि त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची एक प्रतिक्रिया येते. ती महत्वाची प्रतिक्रिया आपण बघूयात काय आहे. जी व्यक्ती 2019च्या निवडणुकीच्या आधी मोदी साहेबांच्यावर बोलत होती आणि हे लावरे व्हिडिओ असं सांगून मोदी साहेबांचे विरोधाभासातली 2 विधानं दाखवत होती, ती व्यक्ती किती लवकर पलटून विधानसभा आणि लोकसभेच्या नंतर पलटी मारून बसलेली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी पवार साहेबांना बोलल्याशिवाय या राज्यात त्यांना TRP मिळत नाही, त्यांचं कोणी ऐकत नाही आणि त्यामुळं असे विजत चाललेल्या लोकांच्याबद्दल फारसं मी काही बोलायची मला आवश्यकता नाही. लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. चौकशी लागल्यानंतर त्यांची वक्तव्य किंवा त्यांचे मध्ये बदल झाला असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच चौकशी लागली, थोडीशी फाईल दाखवली ही माणसं रिव्हर्स गिअर टाकतात, त्यांचा रिव्हर्स गिअर मागच पडलेला. महाविकास आघाडी ज्या पद्धतीने स्थापन झाली त्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली आहे. खरं तर राष्ट्रवादी हा 3 नंबरचा पक्ष आहे राज्यातला, मात्र तो 1 नंबरचा भाजप आणि 2 नंबरच्या शिवसेनेला देखील आपल्या भोवती खेळवतोय, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी या निमित्ताने केला.
काय आहे की विधानसभेत कोणतेही स्थान नाही. राज्याच्या राजकारणातलं महत्त्व आता जवळपास संपलेलं आहे. भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे, म्हणजे किती 105. आता 3 पक्ष एकत्रित येऊन जे सरकार स्थापन झालं ते चांगलं चाललेलं आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे तिघांचंही सरकार चांगलं चाललेलं आहे आणि त्यामुळं असे प्रयत्न बऱ्याच वेळेला झालेले आहेत. त्यामुळं याला फारसं महत्त्व नाही. एका बाजूला महाविकास आघाडीवर टीका करत असताना त्यांनी उत्तर प्रदेशमधले योगी सरकारचं देखील कौतुक केलं. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हायला लागलेली आहे, एक चांगली गोष्ट आहे असं म्हणतायत. ते कसं बघताय याकडे? हे कधी गेले होते उत्तर प्रदेशमध्ये? मला भारीच कौतुक वाटते राज ठाकरेंचं. हे कधी गेले नाहीत, काही नाहीत आणि मोदी सरकार योगी सरकारचं कौतुक करतायत. तेच म्हणतो, रिव्हर्स गेअर टाकलाय, प्लेट बदललेली आहे. थोड्या दिवसांनी आणखीन काही वेगळं बोलतील. राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये जात आहेत आणि जिलेटिनच्या सारख्या कांड्यांचा शोध सुद्धा अद्याप लागला नाही असा. जिलेटिनच्या कांड्यांचा शोध लागला नाही हा त्यांचा मुद्दा बरोबर आहे आणि आमच्या सरकारचं मत आहे की याचं इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय एजन्सीजकडे गेले, त्यांनी त्याचा शोध लावला पाहिजे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आमची तीच मागणी आहे की जिलेटिन कोणी ठेवलं, का ठेवलं, कशा पद्धतीनं ठेवलं, त्याचा NIAने आणि त्या एजन्सीजने शोध घेतला पाहिजे. आता इतके दिवस झाले आणि अजून ते कळलं नाही, हे आश्चर्य आहे. त्यामुळं या सगळ्या याच्यात राज ठाकरे एकच सत्य बोलले, ते तेवढं. एका बाजूला महाविकास आघाडी विरोधात बोलले, दुसऱ्या बाजूला भाजपचं कुठतरी कौतुक केलं. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा पराभव करण्यासाठी, मतं खाण्यासाठी एक स्थान निर्माण करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. याच्यापेक्षा जास्त मतं खाण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही जास्त हे नाही. आणि भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांची इंटरनल सिटिंग झालेलं आहे, मिटिंग झालेलं आहे आणि त्यामुळं मला त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. राष्ट्रवादी म्हणून राज ठाकरे यांचं भाषण हे तुम्ही किती सिरियस घेताय? मी अजून त्यांचं भाषण बघितलं नाही. तुम्ही जे सांगताय त्यालाच उत्तरं देतोय आणि संध्याकाळी बघणार नाही. आपल्या वक्तव्याचा अर्थ मनसे ही भाजपची बी टीम झाली. 100% भाजपने अशा बऱ्याच बी टीम बाळगायला सुरुवात केलेली आहे, कारण एकट्या भाजपची डाळ शिजत नाही. म्हणून MIM आहे, राज ठाकरेंचा मनसे आहे, आणखी नाहीत शब्द. फक्त मतं खाणे आणि आपल्या राजकारणातलं अस्तित्व टिकवणे हा आता ऑप्शन राहिलेला आहे भारतीय जनता पक्षापुढं. त्यामुळे अशा गोष्टी करत राहतील. मी आता उगाच कुणाची नाव घेणार नाही. मी घेतलेली आहेत तेवढी पुरेशी आहे. आमदारांच्या घरांवरून पण त्यांनी टीका केली. आमदारांना घरं देण्यापेक्षा पोलिसांना घरं द्या असं म्हणतात. पोलिसांना तर घरं देणारच आहे आम्ही आणि आमदारांच्या घराबद्दल आमचे नेते पवारसाहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं त्यात आता आमदारांना फुकट घरं देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमदारांना घरं देऊ नये अशा पद्धतीची भूमिका आमचे नेते पवारसाहेबांची आहे. त्यांचे आणि त्यांचे आमदार नाहीत ना, त्यामुळं तर जयंत पाटलांची प्रतिक्रिया आपण आता बघितलेली आहे. मनसे हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलेला आहे आणि याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मनसे राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे त्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेचे नेते सचिन अहिर देखील आता आपल्यासोबत आहेत. दोघांशी आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी राज ठाकरे यांचा एक सगळ्यात या भाषणादरम्यान सगळ्यात लक्ष वेधून घेणारा मुद्दा होता तो भोंग्यांसंदर्भातला. हा मुद्दा मांडताना राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आधी आपण पाहूयात. या बछिरींवरती लागणारे भोंगे, प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या बछिरींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा.
तर शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याकडे आपण जाऊयात. सचिन अहिरजी, मशिदीवरचे जे भोंगे आहेत त्यावरून राज ठाकरे काय म्हणाले ते तुम्ही ऐकलंय. सरकारला हे मशिदीवरचे भोंगे उतरावेच लागतील असं आव्हान थेट राज ठाकरेंनी दिलंय. सरकारची भूमिका काय या संदर्भात नेमकी? कायदा सुव्यवस्थाप्रमाणे जे काय करायचं असेल ते आम्ही करू. जे नियम कुठच्याही जाती धर्माच्यासाठी ते वेगळे नाहीये, त्याचं निश्चित पालन केलं जाईल. परंतु आज खऱ्या अर्थाने ते कोणाचे प्रवक्ते म्हणून बोलत होते हाच प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे. आणि आपण सकाळीच पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने ज्या मानसिकतेनं गुढीपाडव्याची गुढी लावण्याचं काम काही लोकांबरोबर त्यांनी केलेलं आहे, त्यातूनच सर्व जनतेला आता हे दिसून आलेलं आहे. खरं तर तुम्ही त्यांचा हा व्हिडिओ लावण्यापेक्षा ते जे विधानसभेच्या वेळी आणि लोकसभेच्या वेळी ते बोलायचे ना, लावरे व्हिडिओ मला वाटते ते व्हिडिओ जर लोकांसमोर जर दाखवले तर त्यातूनच लोकांना समजेल की त्यांची ही बदललेली भूमिका ही कोणाची बोली आहे आणि काय भाषा आहे आणि कशा प्रकारे बोलतायत ते स्पष्ट होईल. ठीक आहे. प्रवीण दरेकरजी, आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिघांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. त्या प्रतिक्रियांमधला समान दुवा आहे ते म्हणजे मनसेचा आणि राज ठाकरेंचा बोलविता धनी हा भाजपच पक्ष आहे आणि मनसे आता भाजपची बी टीम म्हणून काम करतोय असा प्रामुख्याने एक आरोप होतोय. हा आरोप पटतोय आपल्याला? मला अजिबात पटत नाही आणि त्यांचं असणारं भाष्य किंवा वक्तव्य भरकटल्यासारखं आहे. प्रश्न चर्चेमध्ये त्यांनी जे काही 5-6 महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याच्यावर काय म्हणणं आहे? ते मुद्दे चुकीचे आहेत का? त्या संदर्भात महाविकास आघाडी सरकार किंवा शिवसेना काय करते याच्यावर ना अंबादास दानवे उत्तर देऊ शकले, ना या ठिकाणी सचिन भाऊ त्या विषयानं स्पर्श केला. आणि त्याच्यामुळे जयंत पाटलांनी असेल, अतुल लोंढेंनी असेल, केवळ त्या ठिकाणी भाजप द्वेषापोटी राज ठाकरे साहेबांच्या या वक्तव्याकडे पाहिलं. मी पुन्हा एकदा त्यांना विचारू इच्छितो सचिन भाऊंना की सचिन भाऊ, राजसाहेबांनी जी मदरशाच्या संदर्भात भूमिका मांडली ती सुरक्षेच्या दृष्टीनं नाही का? उद्या काही अराजकता पसरली आणि बाहेरून आक्रमण होण्यापेक्षा इथेच काय बीजे पेरली त्याचा विचार करायला लावणारं वक्तव्य याच्या संदर्भात आपण भाष्य नाही केलं. भोंग्याच्या संदर्भात आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं त्या ठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांवर भाष्य केलं. त्याच्या संदर्भात सचिन भाऊ किंवा दानवे बोलले नाहीत. वाढत्या झोपडपट्ट्यांसंदर्भात त्या ठिकाणी विदारक चित्र उभं केलं, त्या संदर्भात त्या ठिकाणी भाष्य केलं नाही. आणि ज्या भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता मिळवली त्यांच्याशी प्रतारणा केली या विषयावर भाष्य केलं, त्याच्यावर काय बोलले नाहीत. मी अपेक्षा करत होतो जयंत पाटील साहेबांना की राष्ट्रवादीनं जातीयवाद पोचला जोपासला यावर स्पष्टीकरण हवं होतं, त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही. अतुल लोंढे तर एक आमदार आल्यामुळे निराशा आहे, जसं काय काँग्रेसच्या आमदारांची संख्या आणि त्या ठिकाणी सत्ता वाढते अशा आविर्भावात आपलं काय जळतंय हे न पाहता केवळ त्यांची भूमिका हिंदुत्ववादी वाटली, भाजपच्या विचारधारेशी त्या ठिकाणी मिळती जुळती वाटली, यावरनं लगेच ते त्यांचे शत्रू झाले, त्यांचा विचार त्यांना चुकीचा वाटायला लागला. एरवी त्या ठिकाणी मोदी साहेबांवर बोलत असताना राज ठाकरे साहेबांची कौतुक करणारी वक्तव्य जयंत पाटील किंवा काँग्रेसच्या नेत्यांची, अगदी पवार साहेबांची सुद्धा आलेली महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता सोयीची त्यांची भूमिका नाही आहे आणि म्हणून राज ठाकरे साहेब किंवा मनसे ही त्या ठिकाणी बी टीम आहे अशा प्रकारचं सुतोवाच करताना ही मंडळी या ठिकाणी दिसते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दरेकरजी, तुम्ही जे प्रश्न केलेले आहेत त्याबद्दल सचिन अहिर यांना उत्तर द्यायचं आहे. सचिन अहिरजी, तुम्ही उत्तर द्या. नाही, मला एक स्पष्ट म्हणायचं आहे की राज ठाकरेंनी जे भाषणं केले आणि त्याचे जे मुद्दे कुठचे नवीन होते हे प्रत्येक निवडणूक किंवा कुठच्याही तरी राजकीय व्यासपीठावरती हे नेहमीच बोलत राहिलेत, नेहमी भांडत राहिलेले आहेत. आज हिंदुत्वाचा काहीतरी मुद्दा निर्माण करून घेऊन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग भोंगे लावले तर आम्ही स्पीकर लावू, हा जो जातीवाचक भूमिका घेऊन करण्याची भूमिका घेतली जाते. आम्ही स्पष्ट सांगितले ना, कायदा सर्वांसाठी आहे, तो काही एका समाजाला वेगळा आणि एका समाजाला नाही. किमान मला या माध्यमातून तरी देखील बरं वाटते की बघ, किमान प्रवीण दरेकरजी आता त्यांचं पाठराखण करतायत, एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्याचा नक्कीच लोकांनी स्वागत करावं का हा नंतरचा भाग आहे.
पण जे मुद्दे मांडले त्याला राजकीय उत्तर काय द्यायचं असेल देऊ ना, ते काय इंटरव्ह्यूमध्ये नाही. त्यांनी जर त्या व्यासपीठावरती बोलले असतील तर ते वेगळ्या व्यासपीठावरती त्याला कुठे काय उत्तर द्यायचं ते देण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. काही आज त्याला स्पष्टीकरण करण्याची का वाढले का नाही वाढले, त्यात ते कुठे होते, सत्तेमध्ये आमच्याबरोबर होते, त्यांना ते किती त्यांची जबाबदारी आहे प्रश्न विचारायचा, हे सर्व दुय्यम मुद्दे आहे. राजकीय व्यासपीठावरती राजकीय भाषेने आम्ही उत्तर देऊ. आजचा त्यांचा भाषण हे कोणाचे तरी प्रवक्ते म्हणून बोलण्याची भूमिका होती. आज काय ना काहीतरी एक आवाज येतोय, काय ना काहीतरी एक मीडिया हाईप बोलतो ज्याला आपण, क्रिएट करण्यासाठी एक वेगळा प्रकारचा जो केवळवाणी प्रयत्न होता. आम जनता आणि जो व्ह्युअर आहे, तो जो वाचक आणि जो प्रेक्षक आहे, ह्यांना माहीत आहे का त्यांची ही भूमिका कशी असते आणि ती कशी लगेच बदलते युटर्न, हे जनतेने पाहिलेलं आहे. यापेक्षा जास्त काहीच नाही. ओके, दरेकरांना काहीतरी म्हणायचं आहे. तुम्ही आता जे बोललात त्याबद्दल दरेकरजी अगदी थोडक्यात मुद्दा मांडाल, कारण त्यानंतर पुन्हा आपण राज ठाकरेंच्या एका नव्या मुद्द्याकडे वळूयात. अगदी थोडक्यात दरेकरजी. माझं सचिन भाऊंना नम्रपणे विचारणं आहे. सचिन भाऊ, होय खरं आहे आपलं म्हणणं जुने मुद्दे आहेत, परंतु हे जुने मुद्देच आदरणीय बाळासाहेब मांडत होते आणि मग बाळासाहेबांचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या विषयांवर आपल्याला नको का निर्णय घ्यायला, नको का निकाली काढायला, आणि त्याच्यामुळे मदरशाचा असेल, भोंग्याचा असेल, सुरक्षेचा असेल, हे बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये रान उठवलं ना. आणि सुदैवानं सत्ता हातात भूमिकेमध्ये बदल मुद्दे जरी असले तरी ते निकाली काढण्याची जबाबदारी आपली आहे की नाही. आज मदरशावर आपली भूमिका आली नाही, भोंग्यांवर आपली भूमिका आली नाही. पिळतो आणि आम्ही पिळू, हे कोणीतरी सांगावं आणि आम्हाला करावं, आणि त्याच्यासाठी आम्ही करू. हे नाही, आम्ही आमची भूमिका स्पष्ट या अगोदर देखील केलेली आणि पुढे करा. आणि हिंदुत्वाचा पाठ शिवसेनेला कोणीतरी शिकवणं, आज जी हिंदुत्वाची गुढी करतायत त्याचा मूळ पायाच स्वर्गीय बाळासाहेबांनी घातलेले आहेत आणि त्यांचे पाईक म्हणून घेऊनच आज आम्ही काम करतोय. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवायची गरज पडते ना भाऊ. ठीक आहे. मशिदीच्या भोंग्यांचा मुद्दा असेल किंवा मदरशांचा मुद्दा असेल, त्याबद्दल राज ठाकरे नेमकं काय म्हणाला आणि त्याचं विश्लेषण आणि त्यावरूनची मतमतांतर आता आपण बघितले. ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, कारण राज ठाकरे यांनी इतरही काही अनेक मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यांचाही परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. तर या सगळ्या चर्चेत सचिन भाऊ आणि दरेकरजी आपण दोघंही सहभागी झालात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल दोघांचेही मी आभार मानतो या चर्चेत सहभागी होण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. तर राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल नेमक्या काय प्रतिक्रिया येतात, काय म्हणणं येतं, त्या सगळ्यांवर आपलं लक्ष असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा एबीपी माझा. मी आयुष्यभर लोकांच्या घरी त्यांची मुलं सांभाळली, वस्तू विकल्या, रुग्णांना सांभाळलं, मुलांना शिकवलं, पण मला माझ्या हक्काचं घर कोणी देईल का? करू. ते एक परवा आमचे राज्यपाल काही समज बिबस काय आहे का? मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, बघितलं ना कसं आहे ते. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो, मला असं वाटलं शेक हँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील. आपका मंगल तो यहाँ पे है और बुध का एक यहाँ पे है. कुडबुडे ज्योतिषी असतात नाही का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का?